नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. अजून देखील संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयांचं हप्ते वितरण सुरू आहे. पण याच्यामध्ये आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जून जुलै या 2 महिन्याचे हप्ते आलेले नव्हते अशा 26 लाख ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या आहेत, तर यांच्यापैकी ज्या पात्र लाडक्या बहिणी झालेल्या आहेत ज्यांचं नाव ऑनबोर्डवरती झालेलं आहे, तर अशा लाडक्या बहिणींना देखील हा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर हीच महत्त्वाचे अपडेट आहे. तर ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या, जून जुलैचे हप्ते ज्यांना मिळाले होते, अशा सर्व लाडक्या बहिणींना हप्ते वितरण होतच आहे. पण याच्यामध्ये 26 लाख ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या होत्या ज्यांची अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत कागदपत्र पडताळणी झाली आणि त्याच्यानंतर संबंधित जे मंडळ आहे तर यांच्या अंतर्गत ऑनलाईन स्क्रुटिनी करण्यात आली आणि ज्या लाडक्या बहिणी ऑनबोर्डवरती झाल्या म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्या, तर अशा लाडक्या बहिणींना सध्या तरी ऑगस्टचे हप्ते वितरण झालेला आहे. काही लाडक्या बहिणींना आपल्याजवळ संपर्क साधला तर त्यांना देखील हा जो लाभ आहे तो त्यांना मिळालेला आहे. परंतु अजून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कागदपत्र पडताळणी सुरू आहे. 26 लाखांमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची कागदपत्र पडताळणी जशी होईल तसं त्यांचं नाव ऑनबोर्डवरती घेतलं जाईल आणि पुढील महिन्यापर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल आणि पात्र लाडक्या बहिणींना पुढील महिन्याचं ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होणार आहे तेव्हा त्यांचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर आत्तापर्यंत ज्या लाडक्या बहिणी पात्र झाल्या त्यांना त्यांचा लाभ ऑगस्ट महिन्याचा वितरित झालेला आहे. परंतु त्यांना जून आणि जुलै या 2 महिन्याचे हप्ते आहेत ते वितरित करण्यात आले नाही आहेत. त्यामुळे या संदर्भात अजून कोणतीच मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा शासकीय GR तर याचबरोबर जून जुलैचे हप्ते ज्या लाडक्या बहिणी आत्ताच पात्र ठरलेले आहेत त्यांना वितरित करण्यात आले नाही आहे. तर वितरित करण्यासंदर्भातली घोषणा मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात करतील, कारण का त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि ज्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे म्हणजेच अपात्रपैकी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना मागील हप्ते दिले जाणार आहेत. सध्या तरी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेलाच आहे. मागील महिन्याचे हप्ते वितरणासंदर्भात त्यांना वेगळी घोषणा किंवा वेगळी तरतूद करून हप्ते वितरण केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे या संदर्भात घोषणा मंत्री आदित्य तटकरे करतीलच आणि त्याच्यानंतर जो निर्णय आहे तो घेतला जाणार आहे. तर अशा प्रकारे ही आनंदाचीच बातमी आहे. आज देखील दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू होतं. ज्या लाडक्या बहिणी पात्र असून हप्ते आले नाही आहेत त्यांनी प्रतीक्षा करायची आहे. साधारणतः 2 ते 3 दिवस DBT चालते, त्यामुळे हप्ते तुमचे मिळणार एवढं कन्फर्म आहे. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचा हप्ता आला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जिल्हा नक्की कळवा आणि जर नसेल तर तुमचा जिल्हा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.